कहाणी गट्ट सोंड्याची. गण्या-दाम्या गट्ट सोडी. या माणसाला गाव नाही पण नाव आहे, घर नाही पण घराणे आहे. त्याच्या पूर्वजांविषयीच्या काही कथा आमच्या भागात प्रचलित आहेत. सांगणारे सांगतात, ऐकणारे ऐकतात. गण्याच्या घराण्यात पूर्वी कुणी भीम्या झाला. पिनलकोटातला एकही गुन्हा त्याने करता सोडला नाही. चोरी दरवाड्यात तर पहिला नंबर. त्याच्यापेक्षा वाढ माणूस त्याच्या काळी मुळीच नव्हता. तो भर दिवसा दरवडे घालायचा, सांगून सवरून खून करायचा. पोलिसांनी पाठलाग केला तर पळता मारायचा. पायांच्या बोटांनी धोंडे उचलायचा, मागच्या लोकांवर भडीमार करायचा. त्यानं रयतेचा उच्छाद मांडला. माळटोकीच्या राजानं केलं काय? दवंडी पिटवून जाहीर केलं, भीम्यानं येऊन राजाला भेटावं, सरकार त्याचा सन्मान करेल. ही दवंडी भीम्यापर्यंत गेली. एकटा भीम्या एका रात्री सरकाराच्या शेजघरात जाऊन उभा राहिला. सरकार दचकून जागे झाले. घाबरलेल्या राणीसाहेबांनी थरथर उठून दिव्याची वात थोर केली. भीम्या ताडमाड उभा राहिलेलाच पाहून राजा राणी पंत्यातली पानं पडल्यागत एकमेकांच्या अंगावर पडली. भीम्या विजेच्या गडगडासारखा हसला. भीम्या म्हणाला, सरकार घाबरू नका, मी आलोय रिकाम्या हातांनी, कुणाच्या केसाला शिवणार नाही. आपण बोलावलं, हजर झालोय. मग राजाला धीर आला. तो थोडका उठून बसला. राणी मात्र निसटली. तिने राजवाडा जागा केला. शिपाई प्यादे जमा झाले, बाहेरच्या बाजूला उभे राहिले. भीम्या आणि राजा बोलाचाली सुरू झाली. भीम्या रे भीम्या, राजा म्हणाला. जी जी जी, भीम्या बोलला. तू तर डाळ नाचली आहेस, माझी प्रजा नाडली आहेस. नाही सरकार, मी पोटाचा उद्योग करतो. राजाला फार हसू आलं. तो म्हणाला, भीम्या, तू सगळ्यांच्या घरी चोऱ्या करतोस, एकदा चोरी माझी कर, म्हणजे काय होईल? तुझं कसब मी डोळ्यांनी पाहीन. चाळशी लावून बघा सरकार, करशील चोरी? करण पायाच्या पुण्याईनं यश घेईन. ठरलं. केव्हा करशील? सांगाल तवा. राजानं थोडका विचार केला. मग तो भीम्याला म्हणाला, हे बघ, आज श्रावणातली प्रतिपदा आहे. 1 महिन्याची मुदत तुला. भादव्यातली प्रतिपदा यायच्या आत तुला चोरी केली पाहिजे. केली आणि नाही केलीस तर फासावर चढविण्याचं काय कारण नाही, माझा मीच मरून जाईल. पाया शपथ सांगतो सरकार, आपल्या 2 डोळ्या हुजुरी मी जर चोरी केली नाही तर रस्त्यावर झुकतील ती कुत्री मी काय बघणार नाही. म्हणजे असं भादव्याच्या महिन्यात मी काय जिता राहणार नाही. बरोबर? पण सरकार, बोल भीम्या, ठरल्याप्रमाणे मी जर चोरी केली तर तुला काय द्यायचं आमचं आम्ही पाहू ते. आमच्यावरती विश्वास ठेव. जी हुकूम. भीम्या जायला निघाला. राजाची राणी शब्द सोडलेल्या धड्यासारखं काहीतरी बोलली. भीम्याला काही बोध होईना. राजानं त्याला समजावून सांगितलं, राणीसाहेब म्हणतायत, आला आहेस थोडा राहा. राजाच्या ताटाला जेवण कर, उद्या 3ऱ्या प्रहरी निघून जा. तसं करता येत नाही, भीम्या बोलला. का? राजाने विचारले. एकडाव कुणाचं मीठ पोटात गेलं त्याच्या संग बेईमानी करूच ने. तू बेईमान करणार आणि तीही राजाशी? आपणच तर हुकूम केलाय आपली चोरी करण्याचा. मी तर हाय दरोडेखोर, बाळपणापून डाकं घालतोय. या तटबंदीच्या आत आलो नव्हतो. आलो होतो का आपण सांगा? नाही. मग खातोय ते मी राजाचं खातोय. खाल्ल्या जागी वंगाळ काम माणसानं तरी करू नये. शाबास. मग आता राजा मला, परत केव्हा इकडे येशील? श्रावण महिन्यात कवाबी. राजाला एक मुजरा ठोकून भीम्यात चढल्या भिंतीवर त्यानं खुंटी पकडली. तो खुंटीच्या वर चढला. वरच्या तुळीला लोंबकळला. वर एक सहाणे होते, त्यातून पार पसार झाला. एवढं आगडबंब त्याचा अंग. त्यानं साण्यातून बाहेर काढलं. राजा पुन्हा खाली कोसळला. राणी त्यांच्या अंगावर कोसळली. हुकुमाची राणी असल्यासारखी बराच वेळ पडून राहिली. राजाने हालचाल केली नाही.
श्रावण महिना सुरू झाला. पावसाच्या सरींना आरंभ झाला. राजानं रयतेची सभा बोलावली. कामदार मानकरी चट बोलावले. सर्वांना गरजून सांगितलं, भीम्या गट्ट सोड्याला खोडा घातला आहे. ही माणसं शब्दाशी पक्की. श्रावण संपेतोपर्यंत तो माझी चोरी करू शकाल नाही, तर त्याचा तोच मूर्छूत खाईल. कुपाकाड्यात मरून पडेल. राज्यावरचं संकट पुरतं टळेल. त्याच्या हातून ती चोरी पार पडू नये याच्यासाठी झटलं पाहिजे. सारा महिना जागवला पाहिजे. डोळ्यात तेल घालून त्याची शपथ तोडली पाहिजे. राजा बोलला. दळ हल्ले. सरकारी शिपाई सशस्त्र झाले. अहोरात्र हिंडू लागले. वाड्याच्या तर दालनात 100-100चा पहारा बसला. नगरीतल्या जाणत्याने कुऱ्हाडी शेवटल्या. कुऱ्हाडी खांद्यावर टाकून ते रस्त्यावर फिरू लागले. मुंगी गावात शिरली तरी वेशीतून आरोळी व्हावी असा पक्का बंदोबस्त झाला. गाव भीम्याची वाट पाही. राजा भीम्याची वाट पाही. बीज गेली तीच गेली. नागपंचमीची नाचत आली. तरण्या पोरी फेर नाचल्या. पोरींसारख्या सरी नाचल्या. दिवसा पाठीमागे दिवस जात राहिले. भीम्या काय आला नाही. 3 सोमवार आले गेले. 3दा वाड्यात कीर्तनं झाले. टाळ मृदुंग घुमत राहिले. भीम्याची वाट बघत राहिले. कुणी देखील आले नाही. कृष्ण जन्माची अष्टमी आली. टोलेजंग उत्सव झाला. रात्रीभर 12 वाजता गावाने सुंटवडा खाल्ला. गोपाळकृष्णाचा जय जयकार केला. भीम्या गट्ट सोडी आला नाही. सारा गाव जागा होता. कोपऱ्यात माणसे होती. वाड्याच्या आसपासला फिरेल कोण? हाऱ्याताऱ्यांची हिंमत नव्हती. औसेचा दिवस उजाडला. राजा मनात आनंदला. त्याला वाटलं जिंकली आपण. आता भीम्या येत नाही. परभारा तो नरकात जाणार. औसेच्या सावळ्या संध्याकाळी राजा गच्चीवर उभा होता. गावची शोभा पाहत होता. सारा गाव सावध होता. हत्यारबंद हिंडत होता. घोडेस्वार हिंडत होते. भाला बरची नाचवीत होते. राजाची दृष्टी नदीकडे वळली. धुवाधार पाऊस पिऊन नदी दुथडी वाहत होती. राजाला वाटलं आजची सध्या नदीकाठी करावी. त्यानं कारभाऱ्याला बोलावले. मनीचा इरादा सांगितला. राजा सोवळे नेसला. कारकुनांनी उपकरणी बरोबरी घेतली. 5-50 सशस्त्र शिपाई बरोबर घेऊन राजा नदीच्या काठी गेला. ओल्या वाळवंटात वाहत्या गरजत्या ओगापाशी राजाचा पाठ मांडला गेला. डाव्या बाजूत चांदीचा गडवा. पळी फुलपात्रे ठेवले गेले. समोर रुपयाचे तामण आले. सूर्य धारेवर पोचला होता. राजाच्या भोवती शिपाई पेदे उभे होते. अर्धवर्तुळ साधले होते. कुणीकडूनही कुणी देखील तिथे येण्याचा संभव नव्हता. कुणी येत आहे का पाहण्यासाठी सारे शिपाई सज्ज होते. पाठ फिरवून उभे होते. नदी धोधो वाहत होती. लाल मातकट पाण्यावरती लाखो लाटा उसळत होत्या. पांढरा फेस तरंगत होता. राजाने झकास संध्या केली. सूर्याला अर्घ्य द्यावी म्हणून नंतर राजा उभा राहिला. तेवढ्यात गंमत काय झाली. नदीच्या पाण्यातून एक मुंडकं वर निघालं. एक हात पुढे आला. राजाचे तामण पळविले गेले. गडवा गेला. भांडे गेले. चांदीचे सामान पसार झाले. राजा खाली बघेतोपर्यंत तो हात मुंडके नदीत बुडले. पाण्यात पार दिसेनासे झाले. अरे तामण, अरे गडवा. राजा खूप ओरडला. सारे शिपाई धावले. काय झाले कळेना. दुरून हसणे ऐकू आले. साऱ्या नजरा तिकडे वळल्या. नुसता लंगोट नेसलेला काळा भिन्न गट्ट सोडी वाळवंटातून वर आला. हातातली चांदीची भांडी नाचवीत तो मोठ्यांदा ओरडला. सरकार भीम्यानं चोरी केली. राजाच्या पुढ्यातनं भांडी पळविली. सगळ्या शिपायांनी मानाखाली घातल्या. भीम्या राजाच्या पाया पडला. सोहळ्यात असलेल्या सरकारने भीम्याच्या पाठीवर हात ठेवला. तो म्हणाला, शाब्बास भीम्या, तू जातीचा चोर आहेस. बोल, तुला मी काय देऊ? सरकार, मला काही न ग. खातोय ते आपलंच आहे. राजा थोडा वेळ गप्प झाला. नंतर बोलला, भीम्या, माझं एक ऐक. चोऱ्या दरवडे सोडून दे. गरिबांना नाडू नकोस. मी गरिबांना लुबाडीत नाही. तालेवारासनी लुटतो, नाडतो. आता तेही करू नकोस. तर मग सरकार काय करू? मी फरमान काढतो. या राज्यातल्या श्रीमंतांनी तुला बांधला पैसा द्यावा. सरकारातनं 125 मिळतील. तू राज्याचा मान करी. राजाने पुढे दरबार भरवला. भीम्याचा मोठा सन्मान केला. त्याला जरतारी फेटा बांधला. पागेचा घोडा, सोन्याचा तोडा, आंदण दिला.
शेटीये भाटीये साऱ्यांकडून वचनचिठ्ठ्या लिहून दिल्या. भीम्यानं चोरी सोडली. राजा आणि रयत त्याला मानानं पुसू लागली. एकामागे 3 पिढ्या हा मोकासा चालू राहिला. गण्या गट्टसोडी भीम्याच्या कुळातला 4था पुरुष. गण्या नेणत्याचा जाणता झाला तेव्हा अघटित काय झालं? देशातली संस्थानं बुडून गेली. राज्य लोकांच्या हाती आलं. त्याचा परिणाम काय झाला? गण्याच्या घराण्याचा मान मातीला मिळाला. राजाकडची रसंद बंड पडली. शेटीये भाटीये अंगणात उभा राहून देईनात. गण्यानं अर्ज लिहिला. मुंबई सरकारकडे रवाना केला. माळटोकीच्या महालकाऱ्यांनी त्याला बोलावून घेतले. हातावर हात धरला नाही. मायेचा हात पाठीवर ठेवला. महालकरी बोलला, गणू गणू, इथनं तिथनं सारी सारखी. एकाचा काच दुसऱ्याला होऊ नये. इनाम मोकासा नव्या राज्यात उरायचा नाही. आयत्याची हाव धरू नको. सरकार तुला बुही देईल. काळी आई पिकवून खा. गण्यानं मान डोलावली. सरकारी एकर ताब्यात घेतला. एकराच्या कोपऱ्यावर खोप बांधली. त्यात बिचारा राहू लागला. नंदीवाल्याची लेक सांगून आली. गण्याचं तिचं लगीन झालं. दिवस गेले, मास गेले. 2 तोंड होती, 5 झाली. गण्या बापडा राबत होता. ढेकूळ ढेकूळ फोडीत होता. काळी आई नांगरीत होता. नांगर कुळवत जोडीत होता. चाड्यावर मूठ सोडीत होता. पोटापुरते पीक काढीत होता. उलता पसा पालता पसा, दाळिद्र्या तुझा संसार कसा. गणू आपणांशी बोलत होता. औक्षाची वाट चालत होता. एका दुपारी काय झालं? गणू बसला गडग्यावर. अवतीभवती कुणी नव्हतं. माणूस नव्हतं. कानूस नव्हतं. काव म्हटल्या कावळा नव्हता. चिव म्हटल्या चिमणी नव्हती. रखरखणाऱ्या एकांतात मानाचे डोळे उघडे झाले. गणूच्या डोळ्यांनी भीम्या दिसला. गणूला पाहून तो खचखत हसला. गणूची त्याने रेवडी उडवली. भीम्या म्हणाला, गणू गणू, तुला माझा कसा म्हणू? शेतकीचा धंदा सोडून दे. खांद्यावरती कुऱ्हाड घे. 4 दरवडे घालीत जा. खांदाडीभर पैका आणीत जा. माझा मान तू कमव. पैसेवाल्यांना पुन्हा दमव. गणूला ते पटलं. त्यानं धंदा सुरू केला. खिशापासून गळ्यापर्यंत गणू चराचर कापत सुटला. त्याचा तवा तापू लागला. बायको पोळ्या भाजू लागली. रोज दिवाळी होऊ लागली. होता होता झालं काय? पळता पळता गुंतला पाय. गण्याला पोलिसांनी पकडलं. मनमन बेड्यांनी जखडलं. पोलिसांनी खोप धुवून गेली. गाठची पुंजी सरून गेली. 4 तोंडे खाणारी गण्याची बायको करील काय? पदरी होता 1 एकर. तो कुणी नांगरीना. आता पीक यायचं कसं? गण्याच्या पोराचं व्हायचं कसं? एका सकाळी बाईल उठली. तुरुंगात जाऊन गण्याला भेटली. बाईल म्हणाले, पोरांच्या बापा, आता जिनं जगवत नाही. पुढचं बाकीत सांगवत नाही. तैत गेला, वैशाख गेला. चैत गेला, वैशाख गेला. जमीन कुणी नांगरत नाही. जमिनीत पीक काढू कशी? पोराठोरांना वाढू कशी? वडिलांचा धाडा गिरवलास. बेड्या घालून मिरवलास. तुझा तूच फासलास. गजांच्या आड बसलास. बापजाद्याचं नाव काय वाढलं कुठं? गणू म्हणाला, पोरांची आई असं काही होणार नाही. बापजादी अनपड होते. आम्ही कागद वाचतो, लिहितो. बघत राहा, ध्यानी येईल. वाचण्या लिहिण्यानं होणार काय? बाईल बिचारी फणफणत आली. फणफण करीत माघारी गेली. वर्तमानपत्र छापत होती. गण्याच्या वार्ता छापत होती. सोन्याच्या लगडी गण्यानं चोरल्या. कुठं कोण जाणे मातीत पोरल्या. छाप्यातल्या वार्तांनी पोलीस चिडले. गण्याच्या अंगावर तुटून पडले. गण्यानं मार खा खा खाल्ला. घरच्या बाईलीला कागद लिहिला कागद तपासाला आला. तपासणारा साहेब लाल झाला. कागदात असं होतं काय? लेकरांच्या माऊली धुंडून काढ. रानात आहे वडाचं झाड. झाडाची सावली सरते तिथं. सोनं गावल अर्ध पोतं. 7 हात खाली खण. सापडलं तरी नाहीच मन. खाली धरती वर आबाळ. तुझी लेकरं तूच सांभाळ. कागद बायलीला पोचला नाही. तिने काही वाचलं नाही. ती बिचारी चिंतेत होती. तिची बुडाली होती शेती. नांगरणी वाचून पेरा कुठला. तिचा पुरता धीर सुटला. होतं त्यात आणखी वाढ. पोलिसांची आली धाड. पोलीस लोकांनी काय केलं? वडाचं झाड शोधून काढलं. त्याच्या फांद्या लांब गेल्या. एकरभर पडती सावली. पोलीस म्हणती खून पकडा. लपलं सोनं शोधून काढा. पोलीस बसले माती उपसत. सावली गेली आकसत आकसत. सावली मागं पोलीस धावले. उकडून उकडून पुरते भागले.
त्यांची मेहनत वाया गेली. जमीन सारी खंदून झाली. चकवा चकवा म्हणत पोलीस गेले तणतणत. दुसऱ्या दिवशी बाईल उठली, तुरुंगात जाऊन गण्याला भेटली. गण्या म्हणाला, छान झालं, सारं रान नांगरून गेलं. आता बघून वापसा, जोंधळा पेर पसापसा. एक साल ठीक जाईल, तवर माझी सुटका होईल. मागची पिढी अडाणी, आजची पिढी शहाणी. शिक्षणानं काय केलं? चोरांनाही चातुर्य आलं.